रोज नवनवीन बातमी घेऊन येतो आमच्या न्यूज चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टल नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. सुदृढ आणि प्रगल्भ लोकशाहीसाठी सियासत म्हणजे राजकारण जसे गरजेचे तसे अंतिम विकल्प म्हणून जंग म्हणजे युद्धही गरजेचे. हाच धागा पकडून नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणूक आखाड्यात सियासत और जंग भरपूर होना चाहिए याची प्रचिती वारंवार येत असताना 1985 पासून 1 वर्षाच्या अपवाद वगळता अजिंक्य ठरलेला रघुवंशी परिवार आणि लोकसभा विधानसभा अशा निवडणुकांमध्ये शहरात मताधिक्य मिळवून देखील मागील नगरपालिका निवडणुकीत 2 ते 3 प्रभागांमुळे नगराध्यक्ष पदापासून वंचित राहिलेला गावित परिवार यात हेलकावे खात होत असलेली नंदुरबार नगर परिषदेची निवडणूक खऱ्या अर्थाने अटीतटीची होत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 4ही नगरपालिका निवडणुकींचा प्रचार गेल्या काही दिवसांपासून शिगेवर पोहोचला होता. कॉर्नर सभांच्या व्यासपीठावर राजकीय नेते मंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. 10 दिवसांपासून प्रत्येक प्रभागात प्रचार रॅलीसह कॉर्नर सभा होत असल्याने प्रचाराचा चांगलाच धुराळा उडाला. त्यातच निवडणूक आयोगाने प्रचारासाठी आणखीन एका दिवसाचा कालावधी वाढवून दिल्याने 30 नोव्हेंबरला संपणारा प्रचार आज दिनांक 1 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजेला संपणार आहे. नंदुरबारसह शहादा, तळोदा, नवापूर येथे पालिकांसाठी आज अखेरच्या प्रचारसभा गाजणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील 4 नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या पोस्टल मतदानात 368 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. शहादा व तळोदा नगर परिषदेसाठी जवळपास सर्वच मतदारांनी पोस्टल मतदानातून आपला हक्क बजाविला. तर नंदुरबार व शहाद्यात अजूनही काही मतदारांचे पोस्टल मतदान बाकी असल्याने प्रशासनाने सदर मतदारांना वेळेत मतदान करण्याचे आवाहन केले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 4 नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक 2 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. या मतदान प्रक्रिया कालावधीत मतदान केंद्रासह परिसरात मनाई आदेश जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी जारी केले आहे. पावसामुळे खरीप हंगाम हातचा गेला. दरम्यान आता अनेक राज्यांमध्ये हळूहळू थंडीचा कडाका वाढू लागलाय. मात्र थंडीचा कडाका वाढत असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पुन्हा एकदा अनेक राज्यांमध्ये IMD कडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. डिटवा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार श्रीलंकेमध्ये धुमाकूळ घातलेल्या डिटवा चक्रीवादळामुळे भारतामध्ये देखील काही राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया दिनांक 3 डिसेंबर रोजी होणार आहे. या मतमोजणी प्रक्रियेसाठी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे. कांदा बाजार सध्या अभूतपूर्व संकटातून जात आहे. मात्र यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीतच नाफेडने आपला कांदा 7 रुपये प्रति किलो दराने बाजारात विक्रीसाठी काढल्याने कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर कोसळले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बहुतांश ठिकाणी शेतकरीच मतदार असल्याने कांद्याचे दर घसरल्याचा थेट परिणाम निवडणुकांवर होण्याची भीती कांदा उत्पादक आणि व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली असून चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशाचा GDP 8.2% वेगानं वाढला. हा गेल्या 6 तिमाहींमधील सर्वाधिक आहे. ही वाढ अपेक्षेपेक्षा जास्त नाही, तर देशांतर्गत मागणी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सरकारी खर्चाची ताकद देखील स्पष्टपणे दाखवत आहे. नाशिक येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने वृक्षतोडीविरोधात आक्रमक होत 30 नोव्हेंबर रोजी तपोवनात जोरदार आंदोलन करून सरकारचा निषेध केला आणि वृक्षतोडीला विरोध केला. तसेच वृक्षतोडीविरोधात संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार केला. तर हिंदुत्ववादी संघटनाही आक्रमक झालेल्या दिसल्या. त्यांनीही तपोवनातील वृक्षतोड होऊ देणार नाही असे सरकारला खडसावून सांगितले. तसेच येत्या निवडणुकीत नाशिककर धडा शिकवतील असा इशाराही दिला. सर्वोच्च न्यायालयाने आज राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला स्थगिती न देता ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया आता कायम राहणार आहे. मात्र ज्या ठिकाणी OBC आरक्षणाची मर्यादा ओलांडली त्या ठिकाणचा निकाल संभाव्य निकालाच्या अधीन राहणार आहे. असा महत्त्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला.
यासोबतच राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिकेच्या निवडणुकीत आरक्षणाची मर्यादा न ओलांडता निवडणुका घेण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले. आता पुढील सुनावणी 21 जानेवारीला 3 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होणार आहे. मात्र या सर्व निवडणुका कोर्टाच्या संभाव्य आदेशाधीन राहणार आहेत. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एक चिंताजनक बातमी असून भारताने केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीपूर्वी दिलेल्या नो टर्म इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर चौथे चीनी हेरगिरी जहाज हिंदी महासागरात दाखल झाले आहे. या चीनी जहाजाच्या हालचालींवर भारतीय नौदल आणि सुरक्षा यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून आहेत. भारताच्या संरक्षण क्षमतेची माहिती गोळा करण्याच्या चीनच्या प्रयत्नांचा हा एक भाग मानला जात आहे. अलीकडच्या काळात चीनची ही जहाजे वारंवार हिंदी महासागरात गस्त घालत आहेत. संशोधनाच्या नावाखाली ते हेरगिरी करत आहेत. भारताच्या महत्त्वाकांक्षी क्षेपणास्त्र चाचणीपूर्वी हे चीनी जहाज या क्षेत्रात दाखल झाले आहे. देशातील सर्व खासगी आणि अभिमत विद्यापीठांचे देशव्यापी ऑडिट करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. केंद्र सरकार, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोग UGC यांना या प्रकरणी ऑडिट केल्यानंतर वैयक्तिकरित्या स्वाक्षरी केलेले प्रतिज्ञापत्र सादर करण्यासही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. त्यामुळे विद्यापीठांना वैयक्तिक प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक आहे. खाजगी आणि अभिमत विद्यापीठांचे वाक्य. महाराष्ट्रातील रेल्वेच्या प्रश्नांबाबत ठाकरेंचे शिवसेना, शिंदेंचे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदाराची अनोखी युती पाहायला मिळाली. दिल्लीत आज रेल्वे कन्सल्टेटिव्ह कमिटीच्या बैठकीत राज्यातील खासदारांनी आवाज उठवला आणि यासंबंधी रेल्वे मंत्र्यांचे लक्ष वेधले. खासदार संजय दीना पाटील, खासदार नरेश म्हस्के आणि बाळामामा म्हात्रे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना संयुक्तपणे निवेदन देत रेल्वेतील अधिकाऱ्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. ट्रेनमध्ये शौचालय चांगले नसतात, आतमधल्या सुविधा वाईट असतात, रेल्वेच्या प्रवाशांना प्रचंड असुविधेला सामोरे जावे लागते, अशा अनेक समस्या महाराष्ट्रातील खासदारांनी रेल्वे मंत्र्यांपुढे मांडल्या. रेल्वेचे अधिकारी त्यांच्या जबाबदारीवर धरून काम करीत नाहीत, मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रत्यक्ष रेल्वे स्थानकात ट्रॅकवर उतरून काम करत नाहीत, खासदारांना कुठलीही माहिती देत नाहीत, असे या खासदार महोदयांनी आपल्या पत्रात म्हटले. शेजारील देश श्रीलंकेमध्ये मोठी हानी केल्यानंतर तितवाह नावाचे भयानक चक्रीवादळ आता भारताच्या किनाऱ्याकडे वेगाने सरकत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि पुद्दुचेरीसह काही राज्यांसाठी प्री सायक्लोन अलर्ट जारी केला आहे. श्रीलंकेत तितवाहने मोठे नुकसान केले आहे. या वादळामुळे आतापर्यंत 46 लोकांचा मृत्यू झाला असून 23 जण बेपत्ता आहेत. दडगाव तालुक्यातील बालाघाट येथील आदिवासी युवक अनिल मानसिंग वसावे यांच्या जागतिक शिखरावरच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित शिखर यात्री एक आदिवासी युवा बँड या लघुपटाचे पोस्टर प्रकाशन करण्यात आले. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मंत्रालयाच्या दालनात पोस्टर प्रकाशन करण्यात आले. नंदुरबार येथील कमला नेहरू कन्या विद्यालयात शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्याध्यापिका राजश्री अहिराव यांच्या हस्ते झाले. विज्ञान प्रदर्शनात इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन नवनवीन अत्याधुनिक शेती उपयोगी प्रकल्प तयार केले. विद्यार्थिनींमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा तसेच विज्ञान विषयात आवड निर्माण व्हावी म्हणून शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. इतर पक्ष निवडणुका आल्या की सर्व जागा लढण्याचा निर्धार करतात, पण आमच्या पक्षाची परिस्थिती वेगळी आहे. आम्हाला जागांसाठी विनंत्या कराव्या लागतात. आम्हीही या देशाच्या राजकारणात आहोत, आम्हालाही लढायचे, पण आमच्या पक्षाला मिळणारे जागांची अवस्था दयनीय आहे, असे रामदास आठवले म्हणाले. त्यांच्या या भाषणाने एकच खळबळ उडाली असून RPI आता स्वबळावर उतरणार का असा प्रश्न राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात उपस्थित केला जात आहे. यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी यशदा पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार येथील जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत 6 दिवसीय पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप झाला. शहादा नगरपालिका निवडणुकीसाठी आजचा सोमवार हा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. मंगळवारी 2 डिसेंबरला सकाळपासून मतदानास प्रारंभ होईल. या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नंदुरबार येथील पोलिसांनी शहरात विशेषतः संवेदनशील केंद्र परिसरात पथसंचलन केले. त्यात पोलीस अधिकारी, दंगल नियंत्रण पथक, पोलीस अंमलदार, होमगार्ड आदींचा समावेश होता.
राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 41 नगरपंचायतींची निवडणूक 2 डिसेंबर रोजी होत आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना आणि प्रचाराला 1 दिवस 1 डिसेंबर रात्री 10 वाजेपर्यंत शिल्लक असताना राज्यातील तब्बल 13 नगरपरिषदांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत. यामुळे या नगरपरिषदांमध्ये अस्वस्थता आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबर ते 19 डिसेंबर दरम्यान होणार आहे. तत्पूर्वी आज राजधानी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक पार पडली. यात केंद्र सरकारने आपला अजेंडा जाहीर केला. यंदाच्या अधिवेशनात सरकार अनेक महत्त्वपूर्ण कायदेबदल, आर्थिक सुधारणा, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विधेयके सादर करणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली मतदार यादी स्वच्छ आणि अचूक करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष सघन पुनरीक्षण प्रक्रियेला केंद्रीय निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. मतदारांना आपली नावे नोंदवण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी आता 1 आठवड्याचा अतिरिक्त वेळ मिळाला आहे. कामाला घेऊन जात नसल्याच्या रागातून दगडाने डोक्यावर मारून एकाला जखमी केल्याची घटना नवापूर तालुक्यातील खळीबर्डी येथे घडली. या प्रकरणी 2 जणांविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मावळते मुख्य सचिव राजेश कुमार यांच्याकडून नवनियुक्त मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी पदभार स्वीकारला. शासनाने राज्याच्या मुख्य सचिव पदावर अग्रवाल यांच्या नियुक्तीचे आदेश निर्गमित केले होते. श्रीलंकेत मोठी जीवितहानी, चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावरही होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून त्यामुळे गारठा देखील वाढला आहे. तसेच हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज विदर्भातील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. श्रीलंकेतील चक्रीवादळामुळे राज्यातील तापमानात घट झाली असून थंडी देखील वाढली आहे. नंदुरबार येथील मुख्य टपाल कार्यालयाचे पोस्टमास्टर राजेंद्र शहा हे सेवानिवृत्त झाले. त्यांचा सत्कार करण्यात आला. रोजगार हमी योजनेअंतर्गत जलसंधारणाची कामे वाढविण्यात यावी. स्थानिक पातळीवर शाश्वत विकासासाठी रोजगार हमीची योजना महत्त्वाची असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी सांगितले. राज्य शासनाने 2 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकांसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असून नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, नवापूर आणि तळोदा या 4 नगरपरिषदांमध्ये याच दिवशी मतदान पार पडणार आहे. विना रॉयल्टी वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनाला पोलिसांनी पकडले आहे. 55 ट्रक वाळू व वाहनासह 60,66,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. नंदुरबार तालुक्यातील दहिंदुल्ले खुर्द व मर्दे खुर्द शिवारात कृषी विभागामार्फत लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी C.K. ठाकरे, तालुका कृषी अधिकारी S.S. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई बंधारे बांधण्यात येत आहेत. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.